नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. ज्यांचं सिंगल नाव आहे आणि ज्यांच्या सातबाऱ्यावर पीकपेरा चढवलेला आहे, अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं नुकसान भरपाई दर हेक्टरी ₹5,000 आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरी ₹10,000 असे ₹10,000 जमा झालेल्या सुरुवात होत आहे. तरी ज्यांनी राहिले कुणी असतील के-वाय-सी करायचे राहिले आहे ज्यांचं, त्यांनी के-वाय-सी करून घ्या, कारण पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, इथे तुम्ही बघू शकता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5,000 प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कड दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ₹10,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एका क्लिकवर सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हेक्टरी ₹5,000 प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹2,389,93,00,000 वर्ग करण्यात आले आहेत. 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण ₹4,194 कोटी इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी ₹1,548 कोटी ₹34,00,000 कापूस तर सोयाबीनसाठी ₹2,646 कोटी ₹34,00,000 ची तरतूद करण्यात आली आहे. अनुदान स्वतंत्ररित्या वितरित करण्यासाठी लेखाशीर्षासह महा-आय-टीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. म्हणजे के-वाय-सीसाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःची संमतीपत्र व बँक खाते, आधार कार्ड इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जोडणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला. आज जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. आधार व अन्य माहितीची जसजशी जोडणी होत राहील तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येईल. सोयाबीनला हमीभाव ₹4,892 प्रति क्विंटल देण्यात येणार आहे. यावर्षी केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यांमध्ये ₹4,892 असा यावर्षीचा हमीभाव सुद्धा देण्यात आलेला आहे. हा हमीभावाचे 2 राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुद्धा सुरू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, 5,000 ते ₹10,000 तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांचे के-वाय-सी झाले आहे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत. ज्यांचे के-वाय-सी राहिले त्यांनी लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्या, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जातील. हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा, के-वाय-सी करायला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.